पुढचं आहे की ब्लड आता क्लॉट कशा रीतीने फॉर्म होते किंवा ब्लड हे कोऑग्युलेशन कशा रीतीने होते. ठीक आहे, तर ब्लड कोऑग्युलेशन होण्यासाठी जर इंजुरी झाली असेल माझ्या बेसमेंट मेम्ब्रेन मध्ये, तर बेसमेंट मेम्ब्रेनला काय लागून एंडोथेलियल सेल्स. तर एंडोथेलियल सेल्स आता कट झाला. ठीक आहे, तर एंडोथेलियल सेल्स सगळ्यात पहिलं मेकॅनिझम काय होतं एंडोथेलियल सेल्सचं, काय रिलीज करत होते, नायट्रिक ऑक्साईड आणि प्रोस्टासायक्लिन. एडीपी ते जाऊ द्या, प्रोस्टासायक्लिन आणि नायट्रिक ऑक्साईड. तर आता हे जे डॅमेज एंडोथेलियल सेल्स आहे हे नायट्रिक ऑक्साईड आणि प्रोस्टासायक्लिन रिलीज करण का, त्यांचं ते हेल्दी होते, ते चांगले होते, जिवंत होते, तेव्हाच ते नायट्रिक ऑक्साईड रिलीज करू शकत होते आणि प्रोस्टासायक्लिन करू शकत होते. पण आता ते नायट्रिक ऑक्साईड आणि प्रोस्टासायक्लिन करणार आहे का, नाही. तर आता हे जे डॅमेज एंडोथेलियल सेल्स आहे ते आता नायट्रिक ऑक्साईड आणि प्रोस्टासायक्लिन रिलीज नाही करत आहे. क्लिअर आहे. दुसरं मेकॅनिझम, जेव्हाही इथे कट बसला ना, कट बसला तर या ठिकाणची जे नर्व एंडिंग असते, हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, इथे नर्व सप्लाय आहे त्या ब्लड वेसलला. तर नर्व सप्लाय जे असते ते काय क्रिएट करतात, काही केमिकल्स रिलीज करतात आणि ते केमिकल्स काय करतात, स्मूथ मसल स्पॉझम क्रिएट करतात. म्हणजे इनडायरेक्टली वॅझोस्पाझम क्रिएट करत आहे, वेसलचं स्पाझम क्रिएट करत आहे. समजलं का, नाही समजलं, एवढं लक्षात ठेवा की डायरेक्ट आपली लॉजिक एवढी ठेवा बुद्धिमत्ता, की जर इथून ब्लड जात आहे, एंडोथेलियल सेल्स इंज्युअर झाले, रिकामी जागा झाली, तर इथून काय होणार आहे, ब्लड बाहेर पडणार आहे. आता बाहेर पडणार आहे तर ब्लड सगळ्यात पहिले बॉडीचं मेकॅनिझम काय राहायला पाहिजे, की जाणारा ब्लड थांबवा, बाहेर जाणारं ब्लड तुम्ही थांबवून टाका. तर बाहेर जाणारं ब्लड थांबवून कशा रीतीने, वॅझो कॉन्स्ट्रिक्शन. हे एवढी मोठी वेसल आहे, इथे दाबून द्या, इथे छोटे करा, म्हणजे येणारं जे ब्लड आहे आता इकडे हे थांबून द्या. तर दॅट इज वॅझो कॉन्स्ट्रिक्शन. तर क्वेश्चन सुद्धा आहे तुमचा, टार्गेट आहे का कशात तरी. ठीक आहे, फर्स्ट मेकॅनिझम कोऑग्युलेशन साठी, तर फर्स्ट मेकॅनिझम जो आहे तो आहे तुमचा वॅझो कॉन्स्ट्रिक्शन. क्लिअर आहे. तर वॅझो कॉन्स्ट्रिक्शन कशा रीतीने होत आहे, नर्व एंडिंग जे आहे तेही जाऊ द्या, नर्व एंडिंग मी डायरेक्टच सांगतो. तुमचे एंडोथेलियल जे सेल्स आहे काय करत होते, पहिले नायट्रिक ऑक्साईड आणि प्रोस्टासायक्लिन रिलीज करत होते, पण आता हे डॅमेज एंडोथेलियल सेल्स आहे, डॅमेज एंडोथेलियल सेल्स आहे. तर जेव्हाही त्यांना डॅमेज बसते ते एक फॅक्टर रिलीज करते, त्याला म्हणतो मी एंडोथेलिन. हे कोण रिलीज करत आहे, डॅमेज एंडोथेलियल सेल्स. डॅमेज एंडोथेलियल सेल्स हे का रिलीज करत आहे, एंडोथेलिन. एंडोथेलिन का करते, एंडोथेलिन वॅझो कॉन्स्ट्रिक्शन करते. समजले. पहिलं मेकॅनिझम कोण क्रिएट करत आहे, मग तेच आता एंडोथेलियल सेल्स जे की डॅमेज झाले आहे. ठीक आहे, तिथे कट बसला तर ते सेल डॅमेज झाल्यामुळे आता ते नायट्रिक ऑक्साईड आणि प्रोस्टासायक्लिन रिलीज नाही करत, ते का करणार आहे आता, एंडोथेलिन. एंडोथेलिन का करण, इथं वॅझो स्पाझम क्रिएट करण, वॅझो कॉन्स्ट्रिक्शन क्रिएट करून, जेणेकरून इकडे जे ब्लड खाली निघणार आहे ते आता निघालं नाही पाहिजे, तर वॅझो कॉन्स्ट्रिक्शन क्रिएट करण. क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, आता एंडोथेलिन झाल्यानंतर हेच जे डॅमेज एंडोथेलियल सेल्स आहे एक फॅक्टर रिलीज करतो. ठीक आहे, एक फॅक्टर जो रिलीज करतो त्याला म्हणतो मी वॉन विलिब्रियंट फॅक्टर. वॉन विलिब्रियंट फॅक्टर, नाव प्रत्येक लक्षात राहील शेवटपर्यंत, शेवटी होऊन जाईल. ठीक आहे, तर पहिलं मेकॅनिझम, एंडोथेलियल सेल्स एंडोथेलिन रिलीज केलं, एंडोथेलिननी वॅझोस्पाझम क्रिएट केलं आणि ब्लड जे जात होतं ते थांबून दिलं. ते काम झाल्यानंतर लगेच दुसरं काम होतं एंडोथेलियल सेल्सचं, डॅमेज एंडोथेलियल सेल्सचं एक फॅक्टर रिलीज करणं. जो फॅक्टर आहे तो आहे, त्याला म्हटलं मी वॉन विलिब्रियन फॅक्टर. आता वॉन विलिब्रियन फॅक्टर का करते, वॉन विलिब्रियन फॅक्टर हे काम करते की ग्लू सारखं काम करते. ग्लू म्हणजे का, शिवाचं काम करते. म्हणजे जी जागा कट बसली आहे तिथे ग्लू लावणार आहे. समजले का, दोन काम आहे वॉन विलिब्रियन फॅक्टरचं. जिथे कट लागलाय तर त्या ठिकाणी हिलिंगचं काम करत आहे, ग्लू लावायचं काम करत आहे, चिकटपट्टी लावून राहिला. समजला. एमसीक्यू मध्ये आहे तुमचं, ग्लूचं काम कोण करते बा, ग्लूचं काम जे करते ते करते तुमचा वॉन विलिब्रियन फॅक्टर. आणि रिलीज कोण करते वॉन विलिब्रियन फॅक्टर, एंडोथेलियल सेल्स. क्लिअर आहे. ठीक आहे, मग आता प्लेटलेट जो आला तिकडनं, तर प्लेटलेट आला तर प्लेटलेट जवळ काय होतं सर, आणि प्लेटलेट जवळ काय होतं, प्लेटलेट जवळ काय होते, हुक कोणते होते, रिसेप्टर GP1, GP ग्लायकोप्रोटीन 1B. तर आता वॉन विलिब्रियन फॅक्टर जो आहे ना
हा का करतो, ह्या हुक सोबत अटॅच होतो. वॉन विलिब्रियन फॅक्टर का करतो, या हुक सोबत जाऊन प्लेटलेटच्या अटॅच होतो. समजलं? म्हणजे वॉन विलिब्रियन फॅक्टरनी दोन कामं केले. एक ते एक बेसमेंटला सील केलं ग्लू लावून, बेसमेंट जे ब्लड जात होतं तर तिथे सिलिंगचं काम केलं. आणि दुसरं काम हे केलं की प्लेटलेट जे फिरून राहिले त्याच्यातून प्लेटलेटला पकडून घेतलं. ठीक आहे. आता प्लेटलेटला पकडल्यानंतर प्लेटलेट आता ऍक्टिव्हेट झाला. फक्त त्याच्या जो काय होतं, ग्लायकोप्रोटीन 1B होतं. आणि जसा प्लेटलेट वॉन विलिब्रियन फॅक्टर सोबत येऊन अटॅच झाला ना, अटॅच झाल्याबरोबर प्लेटलेट आता ऍक्टिव्हेट झाला. प्लेटलेट आता ऍक्टिव्हेट झाला. आणि प्लेटलेट जेव्हा ऍक्टिव्हेट होईल, ठीक आहे, तर प्लेटलेट दोन प्रकारचे ग्रॅन्युल्स रिलीज करतो. प्लेटलेट जवळ काही ग्रॅन्युल्स आहे. ठीक आहे. कन्सेप्ट खूप महत्वाची आहे, कारण ते समजून तुम्हाला फार्माकोलॉजी एकदम इझी समजून जाईल. आणि हा कन्सेप्ट समजला तर तुम्ही घरी ऍस्पिरिन काऊन देता, घरी क्लॉपिडोग्रेल काऊन चालू आहे, सायट्रेट बल्ब काऊन मागते, ईडीटीए बल्ब काऊन मागते, ठीक आहे, ऍस्पिरिन वगैरे, हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला समजेल. क्लिअर आहे? ठीक आहे. तर एक हा कन्सेप्ट समजला. तर वॉन विलिब्रियन फॅक्टरला जसा प्लेटलेट येऊन अटॅच झाला ना, तर प्लेटलेट ऍक्टिव्हेट झाला. प्लेटलेट जेव्हा ऍक्टिव्हेट होतो तर तो काही फॅक्टर्स रिलीज करतो. ठीक आहे. त्याच्याकडे काही ग्रॅन्युअल्स आहे, अल्फा आणि डेल्टा ग्रॅन्युअल्स आहे. तर ते जे ग्रॅन्युअल्स आहे ते रिलीज करतात. प्लेटलेट तर पहिले रिलीज करते GP2B. प्लेटलेट जेव्हा ऍक्टिव्हेट झाला, तर प्लेटलेट ऍक्टिव्हेट केव्हा होते, जेव्हा हा वॉन विलिब्रियन फॅक्टर सोबत जोडला तेव्हा. तर पहिले काय रिलीज केलं, GP2B. सोबत सोबत तो रिलीज करते थ्रोम्बोक्सेन A2. नावं पूर्ण नोट्स मध्ये देऊन देईल. ठीक आहे, नोट्स आताच टाकतो. क्लिअर आहे? 3 फॅक्टर रिलीज करत आहे. एक राहते ग्लायकोप्रोटीन 2B, दुसरा आहे थ्रोम्बोक्सेन A2, तिसरा आहे तुमचा ADP, ॲडेनोसिन डायफॉस्फेटेजेस. क्लिअर आहे? समजलं? हे प्लेटलेट स्वतः फॉस्फोलिपिड्स, जरा जाऊ द्या, जास्त डोक्याला ताण नको. का रिलीज करते, ग्लायकोप्रोटीन 2B, थ्रोम्बोक्सेन A2 आणि ADP. ठीक आहे. आता हे 3 फॅक्टर काय करतात, हे 3 फॅक्टर काय करतात, आता प्रत्येक ठिकाणी वॉन विलिब्रियन फॅक्टर खूप असेल का इथं, वॉन विलिब्रियन फॅक्टर जिथे कट झाला तिथे खूप सारे असेल का, असे हजारो? नाही, तिथे लिमिटेड वॉन विलिब्रियन फॅक्टर रिलीज झाले. त्याचं वॉन विलिब्रियन फॅक्टरचं काम काय होतं, फक्त एका प्लेटलेटला ऍक्टिव्ह करणे. आता एक प्लेटलेट जेव्हा ऍक्टिव्ह झाला तर त्यांनी काय रिलीज केलं, ग्लायकोप्रोटीन 2B, थ्रोम्बोक्सेन A2 आणि ADP फॉस्फेटेजेस. क्लिअर आहे? आता पुढचं काम कोण करते, हे जे GP2B आहे, थ्रोम्बोक्सेन A2 आहे किंवा ADP फॉस्फेटेजेस आहे, हे पुढचे जे प्लेटलेट आहे त्यांना ऍक्टिव्हेट करायचं काम करते. समजले? GP2B का करते, दुसऱ्या जो प्लेटलेटची हुक असन GP1B ची, त्याला लिहून अटॅच केलं, त्याला घेऊन घेतलं. थ्रोम्बोक्सेन A2 का करते, तो सुद्धा दुसऱ्या प्लेटलेटला जात असेल ना तर ते इथं बोलवते जवळ. ADP फॉस्फेटेजेस हे सुद्धा का करते, दुसरे प्लेटलेट जे फिरून राहिले त्यांना सगळे इथे येऊन जमा करते. समजलं? क्लिअर झालं? तर हे जे सबस्टन्सेस आहे थ्रोम्बोक्सेन A2, हे काय, प्लेटलेट ऍग्रिगेटर आहे. प्लेटलेट ऍग्रिगेट करून राहिले, प्लेटलेट जवळ बोलून राहिले. समजलं? थ्रोम्बोक्सेन A2 दुसरं सुद्धा एक काम करते, राहू द्या लक्षात, वॅझो कॉन्स्ट्रिक्शनचं. म्हणजे एंडोथेलियननी थोडंसं वॅझो कॉन्स्ट्रिक्शन केलं असेल तर थ्रोम्बोक्सेन एक प्लेटलेट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर थ्रोम्बोक्सेन A2 अजून वॅझो कॉन्स्ट्रिक्शन क्रिएट करते. तर थ्रोम्बोक्सेन A2 दोन कामं करत आहे, एक ते एक वॅझो कॉन्स्ट्रिक्शन सुद्धा करत आहे आणि दुसऱ्या प्लेटलेटला धरून इथं बोलून सुद्धा राहिला. समजलं? कोण बोलवत आहे, थ्रोम्बोक्सेन A2 आणि ग्लायकोप्रोटीन 2B आणि ADP. ठीक आहे. आता हे का झालं, प्लेटलेट ऍग्रिगेशन झालं. आणि इथे येऊन जेव्हा प्लेटलेट पहिला चिपकला, पहिला प्लेटलेट येऊन कोणाला चिपकला, वॉन विलिब्रियन फॅक्टर, त्याला म्हणेन मी प्लेटलेट ऍडिजन. ऍडिजन म्हणजे चिपकणे, आणि प्लेटलेट ऍग्रिगेशन म्हणजे सगळे येऊन एका जागी जमा होणे. हा टर्मिनॉलॉजीज आहे तुम्हाला. क्लिअर आहे? दोन गोष्टी शिकलो. तर प्लेटलेट येऊन सगळे येऊन जमा झाले, ऍग्रिगेट झाले, तिथं बनला तुमचा प्रायमरी प्लेटलेट प्लग. का बनला, प्रायमरी प्लेटलेट प्लग फॉर्मेशन झाला. आणि प्रायमरी प्लेटलेट प्लग कोणा बनवला, प्लेटलेटनी. प्लेटलेट जमा झाले ना, प्लेटलेट जमा झाले म्हणून का बनला, प्रायमरी प्लेटलेट प्लग. क्लिअर झालं एवढं प्रत्येकाला? ठीक आहे. रिपीट करू इथपर्यंत की चालू देऊ पुढे?
चालू दे पुढे. ठीक आहे. आता हे 3 गोष्टी झाली, GP2B, थ्रोम्बोएक्सिन A2 आणि ADP. त्याच्यानंतर 2 ग्रॅन्युल्स असते म्हटलं प्लेटलेटमध्ये. 2 ग्रॅन्युल कुठले कुठले असते? एक ग्रॅन्युल राहते अल्फा ग्रॅन्युल आणि दुसरा राहते डेल्टा ग्रॅन्युल. कुठला राहते? डेल्टा ग्रॅन्युल. डेल्टा जो ग्रॅन्युल आहे प्लेटलेट मध्येच राहते. डेल्टा ग्रॅन्युलच आपण डेन्स ग्रॅन्युल सुद्धा म्हणतो. तर डेल्टा जो ग्रॅन्युल आहे हा रिलीज करते. हा कोणी सोडला? प्लेटलेटनेच. ठीक आहे. प्लेटलेट स्वतःजवळ काय होतं? GP2B, थ्रोम्बोएक्सिन A2 होतं. क्लिअर आहे? आणि प्लेटलेटच्या डेल्टा ग्रॅन्युल मध्ये काय आहे? कॅल्शियम आहे. काय? कॅल्शियम आहे. ठीक आहे. आणि सिरेटोनिन सुद्धा आहे. सेरोटोनिन कोणाजवळ आहे? डेल्टा किंवा डेन्स ग्रॅन्युल जो. कॅल्शियम आणि सेरोटोनिन. आता प्लेटलेट जेव्हा ऍक्टिव्हेट झाला तर त्यांनी हे फॅक्टर सोबत सोबत डेल्टा ग्रॅन्युल्स मधलं कॅल्शियम सुद्धा रिलीज केलं आणि सेरोटोनिन सुद्धा केलं. सेरोटोनिन का करते? पुन्हा व्हॅझोकॉन्स्ट्रिक्शन क्रिएट करते. सेरोटोनिन येऊन का करते? पुन्हा येऊन व्हॅझोकॉन्स्ट्रिक्शन क्रिएट करते. बरं, मग आता व्हॅझोकॉन्स्ट्रिक्शन करण्यासाठी कोण कोण मदत केलं? पहिले तर एंडोथेलिन, हा, मग नंतर थ्रोम्बोक्सिन A2 आणि नंतर सेरोटोनिन विच इज रिलीज बाय प्लेटलेट्स. प्लेटलेट्सच्या डेल्टा ग्रॅन्युल्सच्या सेरोटोनिन मध्ये. विषय संपला. विचारलं कधी तर की विच इज अन व्हॅझोकॉन्स्ट्रिक्टर, तर सेरोटोनिन इज अन ऑल्सो अन व्हॅझोकॉन्स्ट्रिक्टर. थ्रोम्बोक्सिन A2 इज ऑल्सो अन व्हॅझोकॉन्स्ट्रिक्टर. ठीक आहे. एंडोथेलियन विच इज रिलीज बाय एंडोथेलियल सेल्स इज ऑल्सो अन व्हॅझोकॉन्स्ट्रिक्टर. मग आता महत्वाचा रोल आहे तुमचा कॅल्शियमचा. कोणी रिलीज केला? डेल्टा ग्रॅन्युल्स. कोणात आहे डेल्टा ग्रॅन्युल्स? प्लेटलेट्स मध्ये. ठीक आहे. तर आता कॅल्शियम का करते? प्लेटलेट जो आहे ना, हा जो प्लेटलेट आहे ना, हा बायलिपिड जे मेम्ब्रेन आहे प्लेटलेटची, तर हे स्टेबल नाही आहे. प्लेटलेटवर काही प्रमाणात क्लॉटिंग फॅक्टर्स प्रेझेंट राहतात. क्लॉटिंग फॅक्टर जे फिरून राहिले ना, क्लॉटिंग फॅक्टर लिव्हरनी रिलीज केले. प्लेटलेट हा बोन मॅरोन रिलीज केला. तर लिव्हरनी जे काही क्लॉटिंग फॅक्टर्स रिलीज केले ते काही प्लेटलेट याच्या बेसमेंट मेम्ब्रेनवरच प्रेझेंट आहे. तर आपल्या समजण्याच्या भाषेसाठी सांगतो की प्लेटलेटच्या मेम्ब्रेनवर क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट आहे, पण ते पडतात कारण ही फिस्लन जागा आहे. फिस्लन जागा म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर 2 इथे आला तर खाली पडत जाईल, 7 आला तर खाली सरकून जाईल, क्लॉटिंग फॅक्टर नंबर 9, फ्लॅटिंग फॅक्टर नंबर 10, हे 4 क्लॉटिंग फॅक्टर लक्षात ठेवा, किंवा अजून काही क्लॉटिंग फॅक्टर्स. तर कॅल्शियम का करते? यांना स्टेबलाइज क्रिएट करते, स्टेबल करते. म्हणजे इथं सिमेंटची वीट देऊन दिली, खाली बेसमेंट देऊन दिला की खाली पडू नको बाबा. 7ला बी बेसमेंट देऊन दिला आणि 10ला सुद्धा आणि 9ला सुद्धा. तर एक बेस द्यायचं काम कोणी केलं? कॅल्शियमनं. म्हणजे स्टेबल करायचं काम. ठीक आहे. आणि स्टेबल करायचं काम दिलं कॅल्शियमनी. सोबत सोबत विटॅमिन के सुद्धा एक महत्वाचा रोल प्ले करते. कोण? विटॅमिन सी. क्लॉटिंग फॅक्टर नंबर 2, 7, 9 आणि 10 हे कोण सिंथेसाइज करते? हे करते विटॅमिन के. किंवा MCQ आहे तुमचा, विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर्स कोणते आहे, म्हणजे त्याच्यावर अवलंबून असणारे फॅक्टर्स कोणते आहे? ते आहे 2, 7, 9 आणि 10. हे 2, 7 आणि 9 आणि 10 हे काय? विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर आहे. कळालं एवढं? ठीक आहे. तर विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर आहे, हे कोणी रिलीज केले, कोणी सिंथेसाइज केले? विटॅमिन के नी. हे आले कुठे? प्लेटलेटवर. प्लेटलेटवर आले, पण हे स्टेबल आहे का? नाही. तर हे स्टेबल कोणी केले? कॅल्शियमने. सोबत सोबत एकमेकाला ऍक्टिव्हेट करायला लागते. एक क्लॉटिंग फॅक्टर दुसऱ्याला करण, दुसरा पुढच्याला करण. ठीक आहे. तर हे ऍक्टिव्हेशन सुद्धा कोण करते? हे सुद्धा कॅल्शियमच करते. क्लिअर आहे? समजलं एवढं? ठीक आहे. कॅल्शियमचा रोल समजला. म्हणजे पुढचं जेही असन, एक प्लग तर बनला आपला. प्लग म्हणजे सगळे प्लेटलेट येऊन जमा तर झाले, पण आता आपल्याला मेन का करायचं आहे? डेफिनेशन का म्हणते? सोल्युबल फिब्रिनोजन कन्वर्ट्स इनटू इनसोल्युबल फिब्रिन. त्या सगळे क्लॉटिंग फॅक्टर्स येऊन सेकंडरी प्लग बनवते, की असा प्लग की आता ते तिथून पुन्हा ब्लिडिंग होणार नाही. क्लिअर झालं? ठीक आहे. तर कॅल्शियम पर्यंत समजलं. प्लेटलेटच डेल्टा ग्रॅन्युल्स मधून कॅल्शियम रिलीज केलं. कॅल्शियम महत्वाचं म्हणजे कॅल्शियम स्टेबलायझिंग फॅक्टर आहे त्या क्लॉटिंग फॅक्टरसाठी. तर त्यांना स्टेबल करायचं काम कोण केलं?
कॅल्शियमने केलं. आणि एक क्लॉटिंग फॅक्टर दुसऱ्याला ऍक्टिव्हेट करते, तर त्याच्यासाठी मदत कोण करते एकमेकाला करायसाठी? कॅल्शियम. ठीक आहे. सोबत सोबत जर कधी विचारलं तर साईड मध्ये लिहून ठेवून द्या, याच डेल्टा ग्रॅन्युअल्स किंवा बेसमेंट मेम्ब्रेन जे आहे प्लेटलेटची, हे फॉस्फोलिपिड सुद्धा रिलीज करते. फॉस्फोलिपिड सुद्धा रिलीज करते. ठीक आहे. तर एकमेकांना ऍक्टिव्हेट करायचं आहे म्हटलं, प्लेटलेटला एकमेकांना ऍक्टिव्हेट करायचं आहे, तर ते एकमेकांना डायरेक्ट नाही करू शकत, त्यांना मदत पाहिजे. नाही, मदत कोण पाहिजे? कॅल्शियम. आणि कॅल्शियम सोबत सोबत पाहिजे फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड आणि कॅल्शियम कोण रिलीज करत आहे? स्वतः प्लेटलेट. क्लिअर आहे. स्वतः प्लेटलेटच फॉस्फोलिपिड सुद्धा रिलीज करत आहे आणि डेल्टा ग्रॅन्युअल मधून कॅल्शियम सुद्धा रिलीज करत आहे. ते एकमेकांना ऍक्टिव्हेट करायसाठी कॅल्शियमची गरज आहे आणि फॉस्फोलिपिडची गरज आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. सायट्रेटचा जो कन्सेप्ट आहे तुमचा, ठीक आहे, सॅलिसायक्लिक ऍसिड, सायट्रेट द्या म्हणते, सायट्रेट टाकतो, सायट्रेट बल्ब. ठीक आहे, एक कन्सेप्ट इथेच क्लिअर करतो. सायट्रेट बल्ब काय माहिती आहे का? सायट्रेट जो कॅल्शियमच्या समोर Ca+ राहते, म्हणजे तो कॅटायन आहे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. कोण? कॅल्शियम. आणि सायट्रेट जो आहे तो निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. तो कसा आहे? निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. तर सायट्रेट का करते? या पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला, कॅल्शियमला न्यूट्रलाइज करते. ठीक आहे. म्हणजे कॅल्शियम आता सायट्रेट करते का? कॅल्शियमला इनऍक्टिव्हेट करते. आता कॅल्शियमच इनऍक्टिव्हेट झाला तर हे 2, 7, 9, 10 त्याच्या बेसमेंट मेम्ब्रेनवर टिकून राहील का? किंवा हे एकमेकांना ऍक्टिव्हेट करू शकन का? नाही करू शकन. म्हणून तिथे ऍज अन अँटी कोऑग्युलंट आपण सायट्रेट वापरतो, कारण तो कॅल्शियमला ब्लॉक करत आहे. म्हणजे तो क्लॉटिंग फॅक्टर एकमेकांना पुढे ऍक्टिव्हेटच नाही होऊ देत आहे, म्हणून तिथे कधीच क्लॉट फॉर्मेशन नाही. म्हणून सायट्रेट बल्ब मध्ये आपण सायट्रेट बल्ब वापरतो. किंवा सायट्रेट कशासाठी टाकतो? त्या कॅल्शियमला न्यूट्रलाइज करायसाठी. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे. आता का करायचं? आपल्याला सेकंडरी प्लग फॉर्मेशन करायचं आहे. ठीक आहे. तर हे कोणी? कॅल्शियमनी मदत केली. व्हिटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर कुठले होते? 2, 7, 9, 10. स्टेबलायझिंग फॅक्टर कोण होतं? कॅल्शियम स्वतः. एकमेकांना मदत कोण करत आहे? कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड. ठीक आहे. आता दुसरा जो महत्वाचा रोल आहे की इथून आता क्लॉटिंग फॅक्टर्स ऍक्टिव्हेट होणं चालू होऊन जाईल. कॅल्शियम आहे आता आपल्याजवळ आणि फॉस्फोलिपिड सुद्धा आहे, प्रायमरी प्लेटलेट सुद्धा बनवून तयार आहे. इथून जे आहे क्लॉटिंग फॅक्टर, आता इथून जे महत्वाचं आहे ते आहे की क्लॉटिंग फॅक्टर्स कशा रीतीने येऊन राहिले पाहिजे, क्लॉटिंग फॅक्टर्स कशा रीतीने क्लॉट फॉर्मेशन करणार आहे. क्लिअर आहे. तर क्लॉटिंग फॅक्टरसाठी 2 पाथवे महत्वाचे आहे. एक आहे तुमचं इंट्रिन्सिक पाथवे आणि दुसरा आहे तुमचं एक्सट्रिन्सिक पाथवे. इंट्रिन्सिक पाथवे आणि एक्सट्रिन्सिक पाथवे ऑफ कोऑग्युलेशन. बॉडीमध्ये कोऑग्युलेशन करण्यासाठी दोन्ही पाथवे काम करतात. बरं, मग काय आहे पाथवे? गरजेचं आहे का मी अद्दर वरच्या वरती जर ब्लेड मारली तर ती वेसलच कटन बा? म्हणून वेसल, वेन कुठे आहे? आतमध्ये आहे. वरच्या वरती जरी कट लागला तरी क्लॉट होतेच ना, गाठ जमतेच ना, गोठतेच ना. आणि अंदर वेसलला बेसमेंट मेम्ब्रेनली कट बसला तरी क्लॉट होणारच आहे. मग आता वरच्या वरती तिथे एंडोथेलियल सेल्स आहे का? तिथे आहे का? नाही आहे. नाही आहे. माझ्या स्किनवर एंडोथेलियल सेल्स नाही आहे. माझ्या स्किनवर एंडोथेलियल सेल्स नाही आहे. एंडोथेलियल सेल्स कुठे आहे? वेसल्सच्या अंदर. तर हे मेकॅनिझम कुठं होणार आहे? आतमध्ये. पण जर समजा माझ्या स्किनवर झालं, बोटावर झालं, वरच्या वर स्किन लागला, तर तिथे कशा रीतीने क्लॉट फॉर्मेशन होते? तर तेच आहे डिफरन्स, इंट्रिन्सिक फॅक्टर आणि एक्सट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टरचा अर्थ काय? की जर वेसल्सच्या आतमध्ये जर इंजुरी झाली असेल तर त्या वेसलच्या अंदरच, बॉडीच्या त्या प्लाझ्माच्या अंदरच काही असे फॅक्टर्स आहेत जे क्लॉटिंग क्रिएट करतात, क्लॉटिंग फॉर्मेशन करतात. आणि एक्सट्रिन्सिक फॅक्टर म्हणजे का? वेसल्सच्या बाहेर जर कट झाला तर तिथे एंडोथेलियल सेल्स नाही आहे, पण तिथेही काहीतरी फॅक्टर्स आहे जे की कोऑग्युलेशन पाथवे करून आणतात. सिम्पली मी सॅम्पल जे घेतला आणि मी टाकले ट्यूबमध्ये टाकल्यावर 1 मिनिटानंतर 2 मिनिटानंतर पाहतो तर लगेच ते सॅम्पल जे आहे ते क्लॉट झालं. म्हणजे क्लॉट जे झालं तर मला विचार पडला की हे ब्लड सॅम्पल बाहेर आल्या काय असं होतं याच्यातच की ते बाहेर टाकल्याबरोबर क्लॉट होऊन गेलं. म्हणजे त्या ब्लडच्या अंदरच काहीतरी असे फॅक्टर्स आहे, जेव्हा त्यांना एंडोथेलियल सेल्स
नाही भेटत. मी ट्यूब मध्ये ब्लड घेतलं नाही, हे ब्लड कुठे काढलं मी, ट्यूब मध्ये. तर त्यांचं सॅम्पल बाहेर घेतल्याबरोबर त्या ट्यूब मध्ये टाकल्याबरोबर ते ब्लड क्लॉट झालं. तर मग मला समजलं की या ब्लड मध्ये असे काही फॅक्टर्स आहे इंट्रिन्सिक की ते ब्लड जेव्हा मी अशा कॉन्टॅक्ट मध्ये आणले का जिथे एंडोथेलियल सेल्सची लाइनिंग नाही आहे, त्या ट्यूब मध्ये एंडोथेलियल सेल्स आहे का, तर जेव्हा ते एंडोथेलियल सेल्स सोबत त्यांना भेटत नाही एंडोथेलियल सेल्स, तर ते लगेच ऍक्टिव्हेट होऊन जातात. म्हणजे त्या ब्लड मध्ये काही इंट्रिन्सिक फॅक्टर्स आहे की ज्यांना एंडोथेलियल सेल्स नाही भेटले तर ते लगेच क्लॉट फॉर्मेशन करतात. ठीक आहे. तर तो जो फॅक्टर होता ढूंढला की सगळ्यात पहिला जो फॅक्टर जेव्हा त्याला एंडोथेलियल सरफेस नाही भेटत त्या ट्यूब मध्ये, तर त्याला म्हणतो मी फॅक्टर नंबर 12. आणि तो जो ढूंढला होता डॉक्टर हेगमेनने. कोणी ढूंढला होता? डॉक्टर हेगमेन. म्हणून ते क्लॉटिंग फॅक्टर नंबर 12 ला हेगमेन्स फॅक्टर सुद्धा म्हणतो. क्लिअर झालं? म्हणून त्या क्लॉटिंग फॅक्टरला काय म्हणतो आपण? हेगमेन्स फॅक्टर म्हणतो. तर म्हणजे अर्थ काय झाला की जेव्हाही ब्लड मध्ये 12 नंबरचा फॅक्टर जो आहे त्याला जेव्हाही एंडोथेलियल सेल्स नाही दिसन तर तो ऍक्टिव्हेट होऊन जाईल. जेव्हाही ब्लड मध्ये फिरताना जिथे जिथे एंडोथेलियल सेल्स नाही भेटन तर तो लगेच त्या ठिकाणी जाऊन ऍक्टिव्हेट होऊन जाईल. किंवा तिचं सॅम्पल जर घेतलं मी बाहेर, ब्लडचं सॅम्पल जर मी बाहेर घेतलं ट्यूब मध्ये आणि त्या ट्यूब मध्ये एंडोथेलियल सेल्स आहे का चिपकून नाहीये, तर तरीही फॅक्टर नंबर 12 ऍक्टिव्हेट होऊन जाईल. समजलं? हे झालं तुमचं. म्हणजे ब्लड मध्येच कुठला तरी इंट्रिन्सिक फॅक्टर आहे की तो 12 नंबरचा फॅक्टर ऍक्टिव्हेट करते. दॅट इज युअर इंट्रिन्सिक पाथवे. ठीक आहे. एक्सट्रिन्सिक म्हणजे का, की अशा ठिकाणी जिथे एंडोथेलियल सेल्स तर नाही आहे पण ते टिश्यू जे आहे ते जेव्हा डॅमेज होते तर ते टिश्यू फॅक्टर रिलीज करते. म्हणजे माझं हे जे टिश्यू आहे, स्किन आहे, इथे वेसल नाही आहे, स्किन जे आहे, स्किनला डॅमेज झाल्यावर स्किन एक टिश्यू फॅक्टर रिलीज करते. ते टिश्यू डॅमेज झाले ना, तर ते टिश्यू डॅमेज झाल्यामुळे टिश्यू रिलीज करते. आणि ते टिश्यू फॅक्टर जो आहे, टिश्यू फॅक्टर म्हणजे फॅक्टर नंबर 3. आपण टेन्शन नको घेऊ, उद्या अजून रिपीट करू, डोक्यात घुसणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर फॅक्टर नंबर 12 हा इंट्रिन्सिक फॅक्टर झाला. आणि फॅक्टर नंबर 3 म्हणजे हा झाला एक्सट्रिन्सिक पाथवेचा टिश्यू फॅक्टर. हेगमन्स फॅक्टर हा इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिकचा टिश्यू फॅक्टर. टिश्यू फॅक्टर म्हणजे 3. क्लिअर आहे? टिश्यू नावानेच क्लिअर आहे की जेव्हा जेव्हा टिश्यू डॅमेज होईल तेव्हा टिश्यू फॅक्टर रिलीज होईल. आणि जेव्हा जेव्हा एंडोथेलियल सेल्सला डॅमेज होईल तेव्हा तेव्हा हेगमन्स फॅक्टर रिलीज होईल. क्लिअर झालं प्रत्येकाला? ठीक आहे. मग आता हे समजलं. पहा, मग इथे इंट्रिन्सिक फॅक्टर कशा रीतीने 12 नंबर ऍक्टिव्हेट झाला? तुम्ही तर म्हणता एंडोथेलियल सेल्स नाही पाहिजे बा, तर इथे गॅप होती ना, इथं गॅप होती. तर या गॅप मध्ये एंडोथेलियल सेल्स प्रेझेंट होता का? नव्हता. मग त्याला एक ट्यूब सारखंच भेटलं नाही इथे की जिथे एंडोथेलियल सेल्स नाही. इथे एंडोथेलियल सेल्स नाही म्हणूनच तर तिथे तो ऍक्टिव्हेट झाला. कोण ऍक्टिव्हेट झाला? हेगमेन्स फॅक्टर. फॅक्टर नंबर 12. आता इंट्रिन्सिक पाथवे पाहू. इंट्रिन्सिक पाथवे म्हणजे काय आहे की जेव्हाही त्याला नॉन एंडोथेलियल सरफेस भेटते, म्हणजे जिथे एंडोथेलियल सरफेस नाहीये तर ह्या ठिकाणी एंडोथेलियम आहे का? रिकामी जागा आहे. तर जिथे जिथे रिकामी जागा राहील किंवा जिथे जिथे एंडोथेलियल सेल्स नाही राहील तिथे जाऊन फॅक्टर नंबर, सगळ्यात पहिले फॅक्टर ऍक्टिव्हेट होईल, तो होईल फॅक्टर नंबर 12. तर फॅक्टर नंबर काय झाला? 12 ऍक्टिव्हेट झाला सगळ्यात पहिले. तर 12 जो फॅक्टर आहे त्याला म्हटलं मी हेगमॅन्स फॅक्टर. तर हेगमॅन्स फॅक्टर जो आहे, मी काय म्हटलं, एका मागे एक क्लॉटिंग फॅक्टर एकाला एक ऍक्टिव्हेट करतात. पण एकाला एक ऍक्टिव्हेट करायसाठी त्याच्याजवळ काय पाहिजे? त्यांच्याकडे काय पाहिजे? कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड. ठीक आहे. तर फॅक्टर नंबर 12 इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फोलिपिड विल ऍक्टिव्हेट फॅक्टर नंबर 11. फॅक्टर नंबर 12 कोणाला ऍक्टिव्हेट करते? फॅक्टर नंबर 11. फॅक्टर नंबर 12 इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फोलिपिड विल ऍक्टिव्हेट फॅक्टर नंबर 9. आणि फॅक्टर नंबर 9 will activate in the presence of calcium and phospholipid will activate factor number 10. होऊन जाते, लक्षात राहते. तर काही लोड नका घेऊ, टेन्शन नका घेऊ, कोणीच नका घेऊ, लगेच होऊन जाते. आणि मी सांगतो याच्यातलं का लक्षात ठेवायचं तेही सांगतो. ठीक आहे. हे प्रोसेस नाही लक्षात राहिली तर टेन्शन नाहीये. फक्त याच्यात महत्वाचं काय, सगळ्यात पहिले ऍक्टिव्हेट काय होते रे भाऊ? फॅक्टर नंबर 12. फॅक्टर नंबर 12 तून सगळ्यात शेवटी काय ऍक्टिव्हेट होत आहे? फॅक्टर नंबर 12. ठीक आहे. फॅक्टर नंबर 10 लक्षात आला. फॅक्टर नंबर 10 स्टुअर्ट फॅक्टर बी म्हणतो आपण, नावही देईन मी.
स्टुअर्ट फॅक्टर म्हणतो. फॅक्टर नंबर 9 ला आपण क्रिसमस फॅक्टरी म्हणतो. फॅक्टर नंबर 8 ला आपण हिमोफॅलिक फॅक्टरी म्हणतो. कॅल्शियमला आपण फॅक्टर नंबर 4 म्हणतो. ठीक आहे, जाऊ द्या, ते नावच देईन सेपरेट. ठीक आहे, 12 ऍक्टिव्हेट झाला. 12 काय केलं, कॅल्शियमने फॉस्फोलिपिडची मदत घेतली. 12 ऍक्टिव्हेट केला 11, 11 ऍक्टिव्हेट केला 9 आणि 9 ऍक्टिव्हेट केला 10. 10 जो आहे त्याला म्हणतो मी स्टुअर्ट फॅक्टर. ठीक आहे, तर सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा, जेव्हाही 10 ऍक्टिव्हेट होते तो सोबत सोबत फॅक्टर नंबर 13 ला ऍक्टिव्हेट करून ठेवते साइड बाय साइड. फॅक्टर नंबर 13 ऍक्टिव्हेट करून ठेवते साइड बाय साइड. आता 10 जेव्हा ऍक्टिव्हेट झाला, काहीच कन्फ्युजिंग नाही आहे, मी सांगतो नाही त्यातून का गाळा करायचा आहे. 12 वरून उडी मारा डायरेक्ट 10 वर, झालं संपलं. 12 वरून उडी कुठे मारायची आहे, फक्त माझं सांगायचं काम आहे. ठीक आहे, नॉलेज काही जवळ ठेवायचं नाही, तुम्ही घ्या, जमत असेल तर घ्या, डोक्यावर त्रास असेल तर 12 वरून 10 वर उडी मारा. मारली. आता 12 वरून काय जनरेट झालं, 10 झाला. 10 ऍक्टिव्हेट झाला तर 10 का करते, 13वा करून ठेवते. 13वा फिब्रिन स्टेबलायझिंग फॅक्टर आहे तो. ठीक आहे, तर करून ठेवते. 10 का करते, 10 पुढे ऍक्टिव्हेट करते फॅक्टर नंबर 2 ला. आणि फॅक्टर नंबर 2 काय, प्रोथ्रोम्बिन. कधी क्लॉटिंग फॅक्टर वाचलेच नसेल ना नाव. ठीक आहे म्हणून जड चालले आज. ठीक आहे, समजले का, क्लिअर झालं. चल, प्रोथ्रोम्बिन समजले. पा तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू 12 लक्षात ठेवा. 12 काय केलं, कॅल्शियम आणि फॉस्फेटच्या मदतीने केला 10. 10 हा 11, 9 आणि 10. 10 साइड बाय साइड कोणाला ऍक्टिव्हेट करून ठेवते, 13. पण 10 महत्वाचं काम का करते, इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड ऍक्टिव्हेट फॅक्टर नंबर 2. फॅक्टर नंबर 2 चं नाव काय, प्रोथ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन जो आहे पुढे ऍक्टिव्हेट होते 2A मध्ये. 2A म्हणजे का, फॅक्टर नंबर 2 म्हणजे थ्रोम्बिन आणि A म्हणजे ऍक्टिव्हेटेड थ्रोम्बिन, आणि फक्त 2 आला म्हणजे काय, प्रोथ्रोम्बिन. ठीक आहे, इथून आता पुढचं स्किप का करा, 12, 10 आणि 2A. 2A म्हणजे का, थ्रोम्बिन. क्लिअर आहे, थ्रोम्बिन. आता थ्रोम्बिन जेव्हा येते तर थ्रोम्बिन जो आहे तो जो फिब्रिनोजन असेल, कोणता, सोल्युबल फिब्रिनोजन गेट्स कन्वर्टेड. सोल्युबल फिब्रिनोजन म्हणजे फॅक्टर नंबर 1. ठीक आहे, तर थ्रोम्बिन जो आहे तो कन्वर्ट करते सोल्युबल फिब्रिनोजनला इनसोल्युबल फिब्रिन मध्ये. ठीक आहे, आता म्हणजे काय झालं, इथे काय झाले, सोल्युबल फिब्रिनोजन या ठिकाणी लीक झालेले सगळे कन्वर्ट झाले इनसोल्युबल फिब्रिन मध्ये. समजले, नाही समजले तर सांगतो 2 मिनिटात पुन्हा. बरं, मी हेही सांगितलं होतं 10 सोबत सोबत कोणाला ऍक्टिव्हेट करते, 13. 13 का करते, हे जे फिब्रिन जमा झाले ना इथे जाळ बनवते, मेश. मेश ऑफ फिब्रिन स्ट्रँड्स. म्हणजे फिब्रिन मेश बनवायचं काम कोणाचं आहे, किंवा त्याचं नावच आहे मेश फिब्रिन स्ट्रँड्स, फिब्रिन स्टेबलायझिंग फॅक्टर. ठीक आहे, कोणाचं नाव आहे, फॅक्टर नंबर 13 चा. तर शेवटी कोण बनवते, मेश फिब्रिन स्टेबलायझिंग फॅक्टर किंवा फॅक्टर नंबर 13. समजलं. आता हे कोणतं पाथवे झाला, हा झाला तुमचा इंट्रिन्सिक पाथवे. इंट्रिन्सिक पाथवे का म्हणते, ज्याही ठिकाणी एंडोथेलियल सरफेस नाही भेटत तिथं फॅक्टर नंबर 12 ऍक्टिव्हेट होईल, आणि स्किप करू मधातलं 12 ऍक्टिव्हेट करण 10 कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड मध्ये, आणि 10 ऍक्टिव्हेट करण 13 सोबत सोबत, आणि 2A. 2A म्हणजे थ्रोम्बिन. थ्रोम्बिन करण इनसोल्युबल 1A मध्ये, म्हणजे इनसोल्युबल फिब्रिनोजनला सोल्युबल फिब्रिनोजनला इनसोल्युबल फिब्रिन मध्ये. ठीक आहे, समजलं. हे झालं तुमचं इंट्रिन्सिक पाथवे. दुसरा पाथवे आहे तुमचा एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिक म्हणजे टिश्यूला जर इंजुरी झाली तर टिश्यू इंजुरी जर झाली तर टिश्यू फॅक्टर रिलीज होते. टिश्यू फॅक्टर म्हणजे फॅक्टर नंबर 3. टिश्यू फॅक्टर जो आहे तो ऍक्टिव्हेट करते इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड, फॅक्टर नंबर 7 स्टेबल फॅक्टर. ठीक आहे, फॅक्टर नंबर 7 जो आहे तो ऍक्टिव्हेट करते फॅक्टर नंबर 10. फॅक्टर नंबर 7 कोणाला ऍक्टिव्हेट करते, इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फोलिपिड. आणि एकदा 10 ऍक्टिव्हेट झाला तर 10 करते 13 ला, आणि 10 करते 2A ला, थ्रोम्बिनला, आणि थ्रोम्बिन करते मग सोल्युबल फिब्रिनोजनचं इनसोल्युबल फिब्रिन स्ट्रँड.
समजलं. आणि 13 मग त्याचं मेश म्हणजे जाळ वरती अजून गाठ जाळ बनवून टाकते. दॅट इज फॅक्टर नंबर 13. आता समजलं का? मी एकदा रिपीट करतो स्लाइटली. ठीक आहे, पा कॉम्प्लेक्स नाही, आता मी शॉर्ट मध्ये करीन ना, खूप कॉम्प्लेक्स नाही सांगा. सगळ्यात पहिले इंजुरी झाली कोणाला? एंडोथेलियल सेल्सला. इंजुरी जेव्हा झाली ती इथचे एंडोथेलियल सेल्स 2-4 जे होते ते गायब झाले, तुटून पडले. इथे पडली मग गॅप. त्या गॅपला म्हटलं मी नॉन एंडोथेलियल सरफेस. ही सरफेस कसली झाली? एंडोथेलियल सरफेस. आणि ही सरफेस कशी झाली? नॉन एंडोथेलियल सरफेस. तर मग नॉन एंडोथेलियल सरफेस ऍक्टिव्हेट झालं. तर जेव्हा एंडोथेलियल सेल्सला डॅमेज पोहोचला तर त्यांनी एक सबस्टन्स रिलीज केला, दॅट वॉज एंडोथेलिन. एंडोथेलिन का करत होतं? इथे जो ब्लड चाललं बाहेर, त्या सोर्स थांबायचा होता बाहेर जाता ब्लड. तर एंडोथेलिन गेल्याबरोबर इथे व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन क्रिएट झालं. व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर ब्लड आता जाणार आहे का इथून बाहेर? नाही. हे समजलं एंडोथेलिनचं. मग आता एंडोथेलिनचं एंडोथेलियल सेल्सचं अजून दुसरंही काम आहे. तो का रिलीज करते? वॉन विलिब्रियन फॅक्टर. वॉन विलिब्रियन फॅक्टर जो आहे तो काय करते? जे जागा जे आहे ते सील करायचं काम करते ग्लू टाकून. ठीक आहे, तर ग्लू टाकून जी जागा आहे त्यांनी ती सील करून टाकली खालच्या साईडनी. आणि वरती काय आहे? त्याचा जो हुक आहे, त्या हुक कोणासाठी आहे? प्लेटलेटला अटॅच करासाठी. तर अटॅच व्हायसाठी प्लेटलेट जो हुक आहे ती कुठली आहे? ग्लायकोप्रोटीन 1B. तर वॉन विलिब्रियन फॅक्टर कोणासोबत अटॅच झाला? ग्लायकोप्रोटीन 1B. आणि प्लेटलेट आता येऊन तिथे चिपकला, एक प्लेटलेट. आता प्लेटलेट जसा स्वतः चिपकला तर प्लेटलेट स्वतः ऍक्टिव्हेट होऊन गेला. प्लेटलेट स्वतः वॉन विलिब्रियन फॅक्टर येऊन चिपकला तर प्लेटलेट आता ऍक्टिव्हेट झाला. प्लेटलेट ऍक्टिव्हेट झाल्याबरोबर, चिपकल्याबरोबर प्लेटलेट रिलीज करते ग्लायकोप्रोटीन 2B. ठीक आहे, प्लेटलेट स्वतः रिलीज करते एडीपी. आणि प्लेटलेट स्वतः रिलीज करते थ्रोम्बोक्सिन A2. अँटीकोअग्युलंट जे आहे उद्याचे ड्रग, तर थ्रोम्बोक्सिन A2 ब्लॉक करण्यासाठी वेगळा ड्रग आहे, ऍस्पिरिन देतो आपण. ठीक आहे, GP2B एप्सिझिनॅप देतो आपण, ते हे रिलीज हे फॅक्टर ब्लॉक करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून हे लक्षात राहणं गरजेचं आहे आपल्या. मग नंतर प्लेटलेट स्वतः ऍक्टिव्हेट झाला. ऍक्टिव्हेट झाल्याबरोबर थ्रोम्बोक्सिन A2 रिलीज झाला. थ्रोम्बोक्सिन A2 ने का केलं? बाजूत जे प्लेटलेट होते ते सगळे जवळ बोलून घेतले. तर एकमेकाला चिपकल्यावर प्रत्येक प्लेटलेट हा ऍक्टिव्हेट झाला. प्रत्येक प्लेटलेट मग का रिलीज करणार आहे? ग्लायकोप्रोटीन 2B, थ्रोम्बोक्सिन A2 आणि ॲडोनिसिन डायफॉस्फेटेजेस तिसरा. ठीक आहे, तर हे सगळे काय करत आहे? प्लेटलेट ऍग्रिगेशन करत आहे, सगळे प्लेटलेटला जवळ बोलवत आहे. ठीक आहे, आणि थ्रोम्बोक्सिन A2 सोबत काय करत आहे? व्हॅझो उरलं एंडोथेलियन जो नाही करू शकला ते व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन पुन्हा कोण करत आहे? थ्रोम्बोक्सिन A2. क्लिअर आहे? मग नंतर थ्रोम्बोक्सिन A2 झाला, प्लेटलेट ऍग्रिगेशन सुद्धा झालं. मग नंतर स्वतः प्लेटलेट जवळ ऍक्टिव्हेट झाल्यावर त्याचा जो ग्रॅन्युअल्स आहे अल्फा आणि डेल्टा, त्याच्यातला डेल्टा महत्वाचा. डेल्टानी ग्रॅन्युअल्स किंवा डेन्स ग्रॅन्युअल्सनी का रिलीज केलं? त्यांनी रिलीज केलं कॅल्शियम आणि सेरोटोनिन. सेरोटोनिन का करते? पुन्हा व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन करते. आणि कॅल्शियम काय करत आहे? तिथे स्टेबलायझिंग फॅक्टर आहे. कॅल्शियम म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर नंबर 4 आहे कॅल्शियम. कॅल्शियम का करताय? माझ्या प्लेटलेटवर स्वतः माझ्यावर बेसमेंट मेम्ब्रेनवर काही क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट आहे, पण त्यांना एकमेकांना ऍक्टिव्हेट करायला लागते. तर ते कोण करणार आहे? तो कॅल्शियम. तर कॅल्शियम का करते? एकमेकांना ऍक्टिव्हेट करते. सोबत फॉस्फोलिपिडची सुद्धा मदत पाहिजे. फॉस्फोलिपिड सुद्धा डेल्टा ग्रॅन्युल्स रिलीज करतात. ठीक आहे, ते फॉस्फोलिपिड सुद्धा डेल्टा ग्रॅन्युलर्स रिलीज करतात. तर हे दोघं मदत कोणाला करत आहे? त्या एकमेक क्लॉटिंग फॅक्टरला ऍक्टिव्हेट होण्यासाठी. बरं, मग अजून एक सांगितलं, क्लॉटिंग फॅक्टर एकमेकांना मदत करायसाठी मदत करते कॅल्शियम. तर क्लॉटिंग फॅक्टर प्रोड्यूस कोण करत आहे? महत्वाचे विटॅमिन के. विटॅमिन के कोणते फॅक्टर्स प्रोड्यूस करते? 2, 7, 9, 10. दिस आर विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर. समजलं? मग आता एवढं झालं, कॅल्शियमचंही समजलं. कॅल्शियमला ब्लॉक करायसाठी आपण काय वापरतो? सायट्रेट बल्ब तुमचा तो न्यूट्रलाइज करते. बरोबर. त्याच्यानंतर कोऑग्युलेशन पाथवे मध्ये मग सांगितलं कॅल्शियम पर्यंत पोहोचले तुम्ही. आता तुमच्या जो काय आलं? कॅल्शियम बी आला आणि फॉस्फोलिपिड सुद्धा आला. आता तुम्हाला काय पाहिजे? क्लॉटिंग फॅक्टर. इथे सगळे प्लेटलेट येऊन जमा झाले, दॅट इज प्लेटलेट ऍग्रिगेशन किंवा प्रायमरी प्लेटलेट प्लग सुद्धा बनला.
आता प्लग बनल्यानंतर तुमचा जो दोन पाथवे आहे म्हटलं, एक आहे इंट्रिन्सिक पाथवे आणि दुसरा आहे एक्सट्रिन्सिक पाथवे. इंट्रिन्सिक पाथवे मध्ये सगळ्यात पहिला जो फॅक्टर ऍक्टिव्हेट होते त्याला म्हटलं मी हेगमेन्स फॅक्टर किंवा फॅक्टर नंबर 12, फॅक्टर नंबर 12. आणि तो केव्हा ऍक्टिव्हेट होते, जेव्हाही त्याला एंडोथेलियल सेल्स नाही दिसत. ठीक आहे, तर तेव्हा तो ऍक्टिव्हेट कोणता होते, फॅक्टर नंबर 12. आणि तुमचा जो आता प्लेटलेटनी काय देऊन ठेवला एक वरदान, कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड. ते एकमेकांना ऍक्टिव्हेट करायसाठी मदतीचा आहे कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड. क्लिअर आहे एवढं. तर 12 जो आहे तो ऍक्टिव्हेट करत होता 11 इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड. 11 ऍक्टिव्हेट करत होता 9 ऍक्टिव्हेट करत होता 10. तुम्ही डायरेक्ट 12 वरून 10 वर कुदू शकता. ठीक आहे. मग नंतर 10 झाला तर साइड बाय साइड इकडे 13 ऍक्टिव्हेट करून ठेवते फिब्रिन स्टेबलायझिंग फॅक्टर. आणि सोबतच 10 जो आहे तो 2 ला ऍक्टिव्हेट करते. 2 म्हणजे कोणता, प्रोथ्रोम्बिन. आणि इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आणि फॉस्फोलिपिड, प्रोथ्रोम्बिन कन्वर्टेड इनटू ऍक्टिव्ह थ्रोम्बिन. तर 2 इज कन्वर्टेड इनटू 2A, म्हणजे प्रोथ्रोम्बिन कन्वर्ट होते 2A मध्ये, म्हणजे थ्रोम्बिन मध्ये. म्हणजे 10 वरून कोणी कन्वर्ट केला इंटरफेस डायरेक्टली 2A थ्रोम्बिनला. तर थ्रोम्बिन काय करत आहे मग, थ्रोम्बिन कन्वर्ट करते तुमच्या डायरेक्ट जे सोल्युबल फिब्रिनोजन आहे, क्लॉटिंग फॅक्टर नंबर 1. ठीक आहे, फिब्रिनोजन जो आहे तो कन्वर्ट करते इनसोल्युबल फिब्रिन मध्ये. आणि मग नंतर तिथे इनसोल्युबल फिब्रिन आल्यावर सेकंडरी क्लॉट फॉर्मेशन झालं. आणि सेकंडरी जे क्लॉट फॉर्मेशन झालं इथे, ठीक आहे, तर त्याला आता मेश लावा लागेल, एक जाळी लावा लागेल प्रॉपर. ते जाळी लावायचं काम करते क्लॉटिंग फॅक्टर नंबर 13. ठीक आहे, आता समजलं.